गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपल्या मार्केटमध्ये जो फॉल झाला तो पूर्णपणे अनएक्सपेक्टेड होता. एवढा मोठा फॉल होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. कितीही मोठा ॲनालिस्ट असेल तरी काल तो फेल झालेला आहे. त्याचप्रमाणे त्याचं सगळ्यात मोठं रिझन होतं की एकतर ग्लोबल क्यूज व्यवस्थित होते, कुठल्याही प्रकारचं सिव्हिअर असं एक्स्ट्रीम असं कुठलीही न्यूज आलेली नव्हती. त्यानंतर डाऊन साईडला खूप सारे सपोर्ट्स होते, कारण तेवढे सपोर्ट्स ब्रेक करून मार्केटवर आलं होतं. 24,000ला खूप जास्त ओपन इंटरेस्ट होता, 23,900, 23,800. परंतु जर आपण पाहिलं तर एकही सपोर्ट काल मार्केटनं रिस्पेक्ट केलेला नाही. आता म्हटलं जातं की याच्या मागचं रिझन जे आहे ते HMPV व्हायरस जो नवीन आलेला आहे त्याचं आहे, परंतु हे खरं वाटत नाही. त्याचं कारण असं, फक्त आपलंच मार्केट पडले आणि ज्या चायनामध्ये हा व्हायरस धुमाकूळ घालतोय असं म्हटलं जातं, परंतु तिथे मार्केट ग्रीनमध्ये क्लोज आहे. इव्हन युरोपियन मार्केट्स, अमेरिकन मार्केट्स सगळे ग्रीनमध्ये क्लोज आहेत आणि काल रात्रीसुद्धा फॉक्सकॉनचा रिझल्ट चांगला आल्यामुळे US मार्केटसुद्धा पुन्हा शूटअप झालेला आहे. म्हणजेच काय की HMPV व्हायरसचं फक्त नाव केलं गेलं आणि एक स्केरीनेस निर्माण केला गेला, परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं ग्राउंड लेवलला काहीही नाही आहे. त्यानंतर खूप सारे एक्सपर्ट्स, डॉक्टर्स वगैरे यांनी येऊन सांगितलं की हा जो व्हायरस आहे तर फार इम्पॅक्टफुल नाहीच आहे, कारण हा नवीन आला आहे असं नाही आहे, तर हा व्हायरस खूप जुना आहे आणि त्याच्यावरती औषधं वगैरे ऑलरेडी आहेत. असं फार पॅनिक करण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे काल फक्त एकच न्यूज आली की भारतामध्ये एक केस सापडली आणि मार्केट शूट डाऊन व्हायला सुरुवात झाली. परंतु हा एक ट्रॅप असू शकतो असं माझं मत आहे. त्याचं कारण असं की इव्हन काल रात्रीसुद्धा US मार्केट जे आहे तर ते शूटअप झालेत. फॉक्सकॉनचे चांगले रिझल्ट आल्यामुळे US मार्केट शूटअप झाले, टेक्नॉलॉजी स्टॉक शूटअप झाले आणि इव्हन चायनीज मार्केटसुद्धा ग्रीनमध्ये क्लोज आहे. म्हणजेच एकंदर जर सगळा सिनॅरिओ जर पाहिला तर पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. तर मग आता एवढा मोठा फॉल होण्यामागचं रिझन हेच आहे की जे काही मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांना Q3 फार काही अपेक्षा नाही आहेत. नाहीतर त्यांनी आपण काय म्हणू शकतो की जी प्री रॅली असते की जे रिझल्ट्स येणार आहेत त्याच्या आधी जिथे जिथे चांगले रिझल्ट्स येऊ शकतात तर तिथे बेट लावून ते चांगल्यापैकी स्टॉकला वर घेऊन जातात. परंतु एकंदर असं दिसतंय की कुठल्याही कंपनीचा चांगला रिझल्ट येईल असं एक्सपेक्टेड नाही आहे. म्हणजेच आता इथनं पुढं काय होईल की जसे रिझल्ट यायला सुरुवात होतील 9 तारखेला, आत्ता TCS पहिल्यांदा रिझल्ट घेऊन येतो, म्हणजे त्यानंतर बाकीच्यांचे रिझल्ट्स यायला सुरुवात होतील. म्हणजेच काय, ज्या ज्या कंपनीचे रिझल्ट चांगले येतील तर तो स्टॉक तुम्हाला शूटअप करताना दिसेल, ते सेक्टर तुम्हाला चांगलं करताना दिसेल. तर अशा पद्धतीने सेक्टर स्पेसिफिक, स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. जर आता आपण एकंदर जर आपण ओपन इंटरेस्ट सध्याचा पाहिला तर तो काही पाहण्यामध्ये जास्त काही हाशील आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की विकलीचा जर आपण PCR पाहिला तर तो ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेला आहे, 0.56 झाला आहे. ओके, त्यामुळे मार्केट आज एनीहाऊ बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करेल, परंतु हायर साईडला गेल्यानंतर तिथे पुन्हा सेलिंग प्रेशर येतं का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच सध्या मार्केट सेल ऑन राईज आहे हे खरं आहे, परंतु जे काही मार्केट आता ओपन होईल तर कालचा लो डिफेंड करणं सगळ्यात जास्त पहिली प्रायोरिटी राहील. त्यानंतर ओपन झाल्यानंतर जो काही फर्स्ट कॅन्डल चालू असेल तो डिफेंड करणं ही सेकंड प्रायोरिटी राहील. ओके, तर मग ग्लोबल मार्केट सगळे चांगले असल्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 70 ते 80 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आणि जर कालची रिॲक्शन जर ओव्हर रिॲक्शन झालेली असेल तर मे बी 100 पॉईंट प्लससुद्धा मार्केट ओपन होऊ शकतं. त्यामुळे आता मार्केट तर गॅप अप ओपन होतं आहे, परंतु तिथे सेलिंग येते का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे पाहावं लागेल की जोपर्यंत मार्केट फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक करत नाही, जो आहे 23,700चा, तोपर्यंत मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ आपल्याला इझिली पाहायला मिळणार नाही आहे. मग 23,700 आहे, 23,800 आहे, 23,900 आणि मग 24,000, खूप साऱ्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आहे क्रिएट झालेला. त्यामुळे
सध्या तरी मार्केटमध्ये फार काही ॲनालाइज करण्यामध्ये अर्थ नाही आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमचं SIP किंवा मग बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील चालू, त्या तुम्ही चालू ठेवा. आणि त्यानंतर विकली निफ्टी एक्सपायरीसाठी आता राहिलेत अवघे 2 दिवस, 2 ते 3 दिवस. त्यामुळे तुम्ही डाऊन साईडला जर पाहिलं तर तुम्हाला खूप सारे काय म्हणतो आपण त्याला की प्रीमियम्स फार चांगले मिळत आहेत. तुम्ही ऑप्शन सेल करू शकता, कारण विक्स वाढलेला आहे आणि जसं एक्सपायरी जवळ येईल तसं याच्यामध्ये टाईम डिके तुम्हाला फार पाहायला मिळेल. याच्यामध्ये मग अगदी 23,000 आणि 23,000च्या खालचे की जिथं आजपर्यंत मार्केट गेलेलं नाही आहे, तर ते ऑप्शनसुद्धा फार चांगल्या प्रीमियमवरती ट्रेड करतात. त्यामुळे तिथे तुम्ही तुमचा आपण काय म्हणतो की ऑप्शन सेल करून चांगल्यापैकी पैसे मिळवू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं मार्केट फार इम्पॉर्टंट राहणार आहे आणि सपोर्ट जो राहणार आहे मार्केटसाठी, जर तुम्ही कुठलीही बुलिश पोझिशन बनवत असाल तर तुमचा स्टॉप लॉस राहील तो म्हणजे कालचा जो लो आहे तो. कालचा लो जर मार्केटनं डिफेंड केला नाही तर मग मात्र मार्केट अजूनही खाली जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. कारण मंथली टाईम फ्रेमवरती जो